सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीच्या हाय व्होल्टेज ड्राम्यानंतर महायुतीतील 4 मंत्र्यांमध्ये चांगली जुंपल्याचं पाहायला मिळते। एका बाजूला मंत्री शंभूराज देसाई, मंत्री मकरंद पाटील, तर दुसऱ्या बाजूला भाजपचे मंत्री जयकुमार गोरे आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यामध्ये चांगलंच वाकयुद्ध रंगल्याचं पाहायला मिळतंय। नेमकं सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीवरून नेमकं काय झालं बघूया, त्याविषयीचा सविस्तर रिपोर्ट। सातारा झेडपीचा वाद, मंत्र्यांमध्ये विवाद। भाजपच्या मंत्र्यांविरोधात सेना राष्ट्रवादीचे मंत्री। सातारा झेडपीच्या गादीवरून मंत्रिमंडळात दुफळी। सातारा जिल्हा परिषद निवडणुकीवरून राज्यातल्या मंत्रिमंडळात दुफळी निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। सातारा झेडपी निवडणुकीत भाजपनं स्वबळावर अध्यक्षपद आणि उपाध्यक्षपद पटकावलं। अध्यक्षपद पटकावताना भाजपनं राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रत्येकी 2 सदस्य फोडले। शिवाय 2 झेडपी सदस्यांना अपहरणाच्या प्रकरणात अटक केली। परिणामी मतदानावेळी 33 वर आलेला बहुमताचा आकडा भाजपनं गाठला। या प्रकरणात पोलीस भाजपच्या घरगड्यासारखे वागल्याचा आरोप मंत्री शंभूराज देसाईंनी केलाय, तर 2 मंत्र्यांच्या अंगावर पोलीस धावून गेल्याचा आरोप मकरंद पाटील यांनी केलाय। आम्ही दोन्ही मंत्री आहोत, येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा विषय आम्ही संपूर्ण राज्याच्या मंत्रिमंडळापुढे मांडणार आहोत। मंत्र्यांना जर साधे साताऱ्याचे पोलीस अशी धक्काबुक्की करत असतील, मंत्र्यांना ओढत असतील, मंत्र्यांना 10 पोलीस मागे ढकलत असतील, तर निश्चितपणे हे प्रशासन घरगाड्याचं काम करते। अक्षरशः वरच्या सभागृहाच्या तिथपर्यंत गेलेले सदस्य आमचे पोलिसांनी अक्षरशः हातापायी आमची झाली। 2 मंत्र्यांच्या जर अंगावर पोलीस येत असतील तर ह्याच्यापेक्षा या महाराष्ट्राचं दुर्दैव असूच शकत नाही असं मला वाटतं। भाजप नेते आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी पर्यटन मंत्री शंभूराज देसाईंवर पलटवार केलाय। अपहरणाचा गुन्हा दाखल असलेल्या आरोपींना मंत्री कसे घेऊन येऊ शकतात असा सवाल जयकुमार गोरेंनी केलाय। पोलीस कारवाई करत असताना शंभूराज देसाई आणि मकरंद पाटलांनी अडथळा आणल्याचा आरोप शिवेंद्रराजे भोसलेंनी केलाय। हे सगळं करत असताना आपण ज्यांच्यावर 307चे गुन्हे दाखल आहेत त्यांना हाताला धरून तुम्ही कसं काय नेतात? आणि आपण काल एवढं सगळं सांगत होते की खोटा गुन्हा दाखल केला, खोटा गुन्हा दाखल केला, खोटा गुन्हा दाखल केला। माझा सवाल आहे, काल तुम्ही गुन्हा कुणी दाखल केलाय म्हणून का नाही सांगितलं? सगळं सांगितलं, गुन्हा दाखल केला, गुन्हा कुणी दाखल केला? पोलिसांनी हे केलेलं आहे, पोलिसांनी कार्यवाही केली। पोलिसांच्या कार्यवाहीमध्ये आता खरं म्हणजे ज्यांनी आता जे लोकप्रतिनिधी आहेत किंवा मंत्री आहेत जे आता आम्हालाही करतात, त्यांनी पोलिसांच्या कार्यवाहीमध्ये म्हणजे खरं म्हणजे मग त्यांनी त्यात आडवं पडायला नाही पाहिजे होतं। महायुतीत सत्तेचं जे महाभारत घडलं त्याला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे कारणीभूत असल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार महेश शिंदेंनी केला। महाविकास आघाडीच्या एका घटक पक्षाचे प्रदेशाध्यक्ष त्या ठिकाणी असताना आम्ही त्यांना मतदान कसं करणार? आमचा विश्वास नसता तर पहिल्यापासून आम्ही त्यांना दिलंच नसतं आम्ही बरोबर। परंतु त्यांचा वावर ज्या दिवशी कळला की त्यांचे सगळे कार्यकर्ते आता आम्ही सगळे महाविकास आघाडीकडे चाललोय आणि ही गोष्ट राष्ट्रवादीच्या अजितदादाच्या गटाच्या 5 सदस्यांना पटली नाही। आदित्य ठाकरेंनी शिवसेनेला टोला लगावलाय। गद्दार उलट्या बोंबा मारत असल्याचा टोला आदित्यने लगावलाय। बेईमानीचा कळस काय असतो हे एकनाथ शिंदेच्या समर्थकांना हळूहळू कळेल असं संजय राऊत म्हणाले। जे स्वतः लोकशाही मारायला निघाले होते तेच आता आरोप करतात की लोकशाहीचा गळा घातला जातो। मुद्दा असा आहे की हे सगळे जे काही सर्कस चालू आहे कुठे ना कुठेतरी महाराष्ट्रात थांबली पाहिजे। आणि आपण पाहिलं असेल जे स्वतः गद्दार आहेत, पक्ष चोर आहेत, चिन्ह चोर आहेत, ते आता उलट्या बोंबा मारत आहेत। एक हास्यजत्रा नावाचा एक कार्यक्रम असतो टीव्हीला, त्याचे जे निर्माते आणि लेखक आहेत त्यांनी या एपिसोडवरती हास्यजत्रेचे स्किट करायला हरकत नाही। लोकशाहीचा काय गळा घोटला वगैरे म्हणतात, ज्याने लोकशाहीच्या छाताडावर पाय रोवून एक सरकार निर्माण केलं। मी असंही ऐकलं की ते असं म्हणतात की यांच्यावर पक्षांतर बंदी विरोधी कायद्यानुसार कारवाई व्हायला पाहिजे ह्यांच्यावर, जे त्यांचे लोक सोडून गेले। मग जेव्हा आम्ही तुमच्यावरती करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तुम्ही का उसळून वरती आला? तुमच्यावर पक्षांतर वैध कायद्याने कारवाई आम्ही करायचा प्रयत्न केला ना तुम्ही गद्दारी बेईमानी केल्यावर। आता तुम्हाला बेईमानीचा खंजीर काय असतो खुपसलेला
हे हळूहळू तुम्हाला भाजपकडून कळायला लागेल. ठाण्यापासून संभाजीनगर पर्यंत सगळ्याच ठिकाणी महायुतीत वाद आहेत. हे वाद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अधिक तीव्रतेने उफाळून आलेत. मंत्रिमंडळ बैठकीत मांडीला मांडी लावून बसलेले मंत्री येत्या काळात अधिवेशनातही एकमेकांशी भांडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुषार तपासे, झी 24 तास, सातारा.